नमस्कार श्रोते हो. फिरूनी नवी जन्मले मी अरुणिमा सिन्हा. भाग 12. इंग्रजीत अफिल्ट टास्क असा शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थ मला आयलंड पीकच्या चढाईत समजला. माझे पाय रक्तबंबाळ होऊन वरचे वर रक्त टिपकत होते. माझ्या पायातून होणारा रक्तस्राव आणि मला होणाऱ्या वेदना पाहून शेर्पा हादरून मला सांगू लागला की आपण परत फिरूया. मी फक्त हसले. मी इथपर्यंत आले होते ते माघार घेण्यासाठी नव्हे, हे त्याला कसं समजावं. तशीच आदळआपट करत मी 500 फुटांचा तो कडा चढून गेले. निसर्गाच्या प्रतापामुळे हतबल झालेले माझ्यासारखे आणखी काही जण होते. त्यापैकी एक रामलाल. त्याला उलट्या व्हायला लागल्या. आता पुढे जाणं शक्य नाही अशी खूण करत त्यानं बर्फावर बसकण मारली. हे काही चांगलं लक्षण नव्हतं. त्याला थोड्या प्रोत्साहनाची गरज होती. मी माझी चाल थोडी मंद करून त्याच्याजवळ थांबले आणि त्याला सांगितलं, धीर सोडू नकोस, उठ आणि संकटाचा मुकाबला कर. त्यानं कशीबशी मान डोलावली. मनाचा हिया करून त्यानं शारीरिक थकव्यावर मात करायचं ठरवलं आणि तो पुन्हा वर सरकायला लागला. दुसऱ्याला मदत केली तर आपलंही मनोबल वाढत असावं, कारण रामलालला मदत केल्यानंतर माझाही हुरूप वाढला. चकाकत्या पांढरेफेक बर्फावर एखादा धुळीचा कणही उठून दिसतो. त्या बर्फावर रामलालची पिवळ्या रंगाची वांतीही चमकत होती. आता 200 किलोमीटर वेगाचे बर्फाळ वारे आमच्या निग्रहाची परीक्षाच व्हायला लागले. नशिबाने थोड्याच वेळात ते वादळ थोडं शांत झालं. जसजसे आम्ही शिखराकडे जात चाललो तसतसं हवामान सौम्य व्हायला लागलं. अखेर शेवटी शिखर सर झालं. मला तेव्हा कल्पना नव्हती की एखाद्या ॲम्प्युटीने आयलंड पीक चढून जाणं हा एक विश्वविक्रम होता. कित्येक तज्ज्ञांच्या मते तांत्रिकदृष्ट्या एव्हरेस्टपेक्षा आयलंड पीक सर करणं जास्त अवघड आहे. दोन्ही चढाया केल्यानंतर मी आता त्यांच्याशी सहमत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे रामलालही शिखराच्या वरपर्यंत पोहोचला. वाटेत माझे सुजलेले पाय आणि जखमातून वाहणारं रक्त त्यानं पाहिलं होतं. आणि तरीही मी चढत असल्याचं पाहून त्यालाही स्मरण चढलं. हे असं त्यानं अनेकदा बोलून दाखवलं. शिखरावर वेळ न दवडता लगेच आम्ही बेस कॅम्पकडे प्रयाण केलं. माझ्या लक्षात आलं की जवळजवळ 12 तास काही न खाता पिता मी सतत चालले होते. निसर्गाच्या लहरीवर सारं काही अवलंबून असल्यामुळे संधी मिळेल तेव्हा आपला कार्यभाग साधावा लागतो. मला आठवलं की माझ्याकडे एक उकडलेलं अंडं आणि काही चॉकलेट्स आहेत. मी बॅग उघडून ते अन्न बाहेर काढलं, पण ते अंडं पुरतं गोठून गेलं होतं आणि त्याच्यावर जमलेला बर्फाचा थर खरवडून काढायला लागणार होता. मी त्या खटपटीला लागले तेव्हा मला दिसलं की एका चोख पक्ष्याची भुकेली नजर माझ्यावर रोखलेली होती. मी अंड्यातला पिवळा पलक आणि एक चॉकलेट त्याला खाऊ घातला. आम्ही मिट्ट काळोखात चढायला सुरुवात केली होती. परतताना लख्ख उजेड होता. आम्ही किती कठीण मार्गानं आलो होतो ते आता नीटपणे दिसलं आणि आपण हे कसं करू शकलो याचं आश्चर्य वाटलं. आपण कितीतरी वेळ मृत्यूच्या अगदी निकट होतो या विचाराने मी शहारले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही बेस कॅम्पवर आलो. काळोख चांगलाच दाटला होता. कित्येक तासानंतर मला जेवायला मिळालं. त्या बर्फाळ प्रदेशात निसर्गविधी करणं हेही मला एक आव्हानच वाटायचं, कारण एकतर माझ्या पायांच्या व्यंगामुळे मला भारतीय पद्धतीच्या शौचकूपावर बसता यायचं नाही. त्यामुळे उभ्यानेच मला प्रातर्विधी आटपावे लागायचे. मासिक पाळी हाताळणे ही आणखी एक समस्या. एरवीसुद्धा पहाडातून चालताना ते अवघडच असतं. त्यातून माझ्या शारीरिक व्यंगामुळे ते आणखीनच कठीण व्हायचं आणि ते खूप लज्जास्पदही असायचं. माझा उजवा पाय खूप सुजला होता. जवळपास मदतीलाही कोणी नव्हतं. गरम पाण्याचा शेक घेत मी जपमाळेवर नामस्मरण करत पडून राहिले. गरम पाण्याची बाटली मी माझ्या स्लिपिंग बॅगमध्येच ठेवली. त्यामुळे थोडी उबही आली आणि ती बाटली बाहेर ठेवली असती तर पाणी गोठूनही गेलं असतं. वेदना सहन करत तसंच झोपी जायची सवय मी स्वतःला लावून घेतली होती. सकाळी टिबेटन स्नोकॉक किंवा बार हेडेड गीज नावाच्या पक्ष्यांच्या चिवचिवाटानं जाग यायची. त्या पक्ष्यांशी माझं एक सुरेख नातं जडून गेलं होतं. बिछाना सोडण्याआधी त्या पक्ष्यांचं दर्शन घेणं हा माझ्या दैनंदिन कार्यक्रमाचा एक भागच होऊन गेला होता. दिग्बोचेच्या वाटेवर चुकुंगमधलं ते एकुलते एक घर पुन्हा लागलं. त्या खोडकर बाळाशी मी थोडं खेळले आणि फोटोही घेतले. दुसऱ्या दिवशी 4च्या सुमारास आम्ही दिग्बोचेला पोहोचलो. अतिथीगृहावर बर्फाचं आवरण होतं. मार्च महिन्यात ट्रेकिंगचा मोसम सुरू झाला की ह्या घरांचं रूपांतर अतिथीगृहात होतं. बाहेरून ही घरं अवकळा आल्यासारखी दिसत असली तरी आतून एखाद्या तारांकित हॉटेलसारखी सुसज्ज असतात. बाहेर बर्फाळ थंडी तर आत छान उबदार तापमान. अर्थात ही अतिथीगृहं महागडी असतात, पण त्या उंचीवर अशी सुंदर सोय करून घ्यायची तर पैसे मोजावेच लागतात.
इतर पर्याय तरी कुठे उपलब्ध असतात. आमच्या अतिथीगृहाच्या भिंतीवर निरनिराळ्या टी-शर्ट्स आणि अनेक देशांचे राष्ट्रध्वज डकवलेले होते. आपल्या प्रवासाची आणि मुक्कामाची एक पाऊल खूण मागे ठेवून जाण्याची पद्धत असावी. मला शहानाज हुसेनने दिलेला एक टी-शर्ट मी स्वाक्षरी करून तिथं टांगायला दिला. छुकुंगला एक वेगळीच अडचण. तिथे सामायिक शौचालय. प्रत्येकालाच प्रातःविधी उरकण्याची घाई. मला मात्र इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. पण एव्हाना मी या असुविधेशी जुळवून घेतलं होतं. फेरीचे इथं मी शेवटच्या हिवाळी पाहिल्या. त्यानंतर पुढे लोबूचे मार्गे एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाताना कुठेच हिरवळ दिसली नाही. लोबूचेला फराळ करण्यासाठी थोडं थांबलो, तेवढंच. मग पुढची वाट पत्थर आणि बर्फाची. असं वाटत होतं की माणसांना पुढे जाऊ न देण्यासाठी हिमसेना प्रयत्नांची शिकस्त करते. तिथली चावरी आणि बोचरी थंडी क्षणोक्षणी कसोटी पाहत होती. या वाटेवर एक पॉईंट असा आहे की तेथून पहिल्यांदा आकाश निरभ्र असेल तर एव्हरेस्ट आपलं सारं वैभव दिमाखात दाखवतं. माझ्या सुदैवाने आम्ही तेथे पोचलो तेव्हा अगदी स्वच्छ उजेड होता. माझा शेर्पा मला म्हणाला, तो बघा. ते दृश्य पाहून मी खिळून गेले. विचार आला, याच्यासाठीच तर मी सगळ्या हाल अपेक्षा सहन करत आले. पुढे काय वाढून ठेवले कोण जाणे. मी मूक प्रार्थना केली, पर्वतराजा, तुझं दर्शन घडलं, धन्य झाले. शेर्पानं त्या समाधीचा भंग करत पुढे चालण्याची खूण केली. तो म्हणाला, आता फक्त तो पाहिलात, त्याच्यापर्यंत जायचंय ना, चला तर मग. पुढची वाट इतकी अरुंद आणि निसरडी होती की ती चालून जाणं म्हणजे आतापर्यंतची सर्वात अवघड कसोटी होती. एका बाजूला डोंगराच्या पत्थराची कठीण भिंत आणि दुसरीकडे खोल दरी. डोंगर माथ्यावरून अधूनमधून लहान मोठे धोंडे घरंगळत येत होते. ते इतक्या उंचीवरून खाली येत होते की एखादा दगड अंगावर पडला तर कपाळमोक्ष ठरलेलाच. दगड चुकवण्यासाठी बाजूला सरकणंही अशक्य. दुखापत किंवा मरण यापैकी एकाची निवड करायची असा कठीण पेच होता. अशा वेळी वाटतं की निसर्गापुढे आपण किती ठेंगणं आहोत. त्या प्रसंगातून मी केवळ ईश्वरी कृपेमुळेच वाचले अशी माझी श्रद्धा आहे. मी आज जिवंत आहे हा केवळ त्याचाच कृपाप्रसाद. माझ्यासमवेत बरेच जण निघाले होते. त्यापैकी एक दोघेच माझ्या पुढे होते. बाकी सगळे मागे पडले होते. त्या जीवघेण्या वाटेवरून पुढे आल्यानंतर थोड्याच अंतरावर बेस कॅम्प दृष्टीपथात आला. ते दृश्य पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिथे एक जत्राच बसली होती. शेर्पांनी आपापल्या गटाच्या आगमनाची ग्वाही देणारे मंत्रध्वज जागोजागी रोवले होते आणि आपला गट सुखरूप येऊन धडकला की शेर्पा जल्लोष करतात. कारण प्रत्येक यशस्वी प्रवासाबरोबर त्या शेर्पाची विश्वसनीयता वाढते आणि कमाईही. उदाहरणार्थ, त्या बेस कॅम्पपासून पुढे माझ्यासोबत आलेल्या निमाकांच्या शेर्पाची गणना बहुधा टॉप 10 शेर्पांमध्ये होत असावी. एका ध्वजावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, इको एव्हरेस्ट 2013. मी आज गटाचे सभासद होते. इको याचा अर्थ या पर्वतराजींवरचं पर्यावरण आणि स्वच्छता यांचं संवर्धन करणे. उदाहरणार्थ, प्रातर्विधी आटोपल्यानंतर प्रत्येकाने आपापली विष्ठा एका पिशवीत ठेवून त्या पिशवीवर आपलं नाव लिहायचं आणि ती पिशवी बर्फात पुरून ठेवायची. परतीच्या वाटेवर आपापल्या पिशव्या गोळा करायच्या आणि खालपर्यंत घेऊन जायच्या. एव्हरेस्टच्या परिसरात टनावारी केरकचरा साठला आहे. त्यात काय नाही. ऑक्सिजनची रिकामी नळकांडी, मलमूत्र, मृतदेह, खराब झालेली किंवा न वापरलेली उपकरणं आणि साधनसामग्री. आता नेपाळ सरकारला जाग आली आणि पहाडावर स्वच्छता मोहीम सुरू झाली. मला अलीकडेच समजलं की त्यांनी जागोजाग कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या ज्वलनभट्ट्या बसवायला सुरुवात केली आहे. मी इको मोहिमेचे सदस्य झाले होते याचा मला आनंद वाटला. यापुढेही पर्वतराजी स्वच्छ ठेवण्याचे जे काही उपक्रम आखले जातील त्यात सहभागी व्हायला मला आवडेल. योगायोग असा की मी बेस कॅम्पवर गेले ती तारीख होती 11 एप्रिल 2013. बरोबर याच तारखेला 2 वर्षांपूर्वी मी चालत्या रेल्वेगाडीतून बाहेर फेकले गेले होते. आपण जोपर्यंत हार मानत नाही तोपर्यंत आपापल्याला कोणीही नमवू शकत नाही. हेच खरं. कधीमधी लहान-सहान अपयश वाटेल येतं, पण ते तुमची परीक्षा पाहण्यासाठी. तुम्ही प्रयत्न सुरूच ठेवायचे असतात. संधीचा कुठला ना कुठला दरवाजा उघडतोच. इतक्या खडतर प्रवासात मी यापूर्वी कधी खाली पडले नव्हते. पण कसं कोण जाणे. बेस कॅम्पवर आमच्या एजन्सीच्या भोजनगृहाकडे जाताना पाय घसरून आपटले आणि मला छोटीशी दुखापत झाली. पहाडात वावरताना कुठलीही गोष्ट गृहीत धरून चालू नये याचा अनुभव आला. बेस कॅम्पवर एशियन ट्रेकिंग एजन्सीतली काही अनुभवी मंडळी आणि इतरही बऱ्याच परदेशी व्यक्तींना मी भेटले. माझ्या अपंगत्वाबद्दल मी कुणालाच काही सांगितलं नाही. पण योगायोगानं त्यांना ते समजलंच.
काय झालं की वातावरण डोलण्यासाठी मी जास्तीत जास्त वेळ खुल्या हवेत फेरफटके मारायचे. संध्याकाळी मला परतायला थोडा उशीर झाला. बर्फामुळे निसरड्या वाटेवर मी 2दा पाय घसरून पडले. त्यामुळे माझा कृत्रिम पाय खूप ओला झाला. सकाळी मी तो पाय तंबूबाहेर उन्हात सुकत ठेवला होता तो एकानं पाहिला. त्यानंतर माझा TRP भलताच वधारला. तो माझ्याकडे येऊन त्याच्या घरच्या मंडळींशी स्काईपवरून बोलण्याचा आग्रह धरायला लागला. मी आढेवेढे घेतले नाही. मला वाटलं की मलाही माझ्या घरी स्काईपवरून बोलता आलं असतं तर किती छान झालं असतं. पण माझ्या घरच्या कॉम्प्युटरला स्काईप जोडलेलं नसल्यामुळे ते शक्य नव्हतं. काही जणांकडे सॅटेलाईट फोन होते, पण त्यावर बोलणं खूप महाग असतं आणि कटकटीचंही असतं. त्यामुळे मी तशी विनंती कोणाला केली नाही. मी एकदा एव्हरेस्टवर पोचले की मग माझ्या घरच्यांना माझ्याशी बोलायला जास्त आवडेल हा विचारही होताच. एक परदेशी जोडपं फक्त बेस कॅम्पपर्यंतच जाण्यासाठी आमच्याच एजन्सीतर्फे आलेले होते. माझ्याविषयी समजल्यावर ते मुद्दाम माझा निरोप घ्यायला आणि मला शुभेच्छा द्यायला आले. पण मी नेमकी त्यावेळी बाहेर होते, त्यामुळे आमची चुकामुक झाली. जाताना ते माझ्यासाठी एक पत्र आणि चॉकलेट्स ठेवून गेले. ते सुंदर पत्र वाचून माझे डोळे पाणावले. या दुर्गम गिरीखोऱ्यातून दररोज नव्या अडचणी, वेदना आणि अश्रू यांच्याशी सामना करत एकटीनं फिरताना नाही म्हटलं तरी कुठेतरी नैराश्याचं मळभ दाटून यायचं. ते पत्र वाचून माझ्या भेंगाळलेल्या मनाला हायसं वाटलं. नवी उभारी आली. कोणीतरी आपल्याशी जोडलं गेलं असल्याची ती जाणीव सुखावून गेली. मी जवळपास महिनाभर बेस कॅम्पवरच राहिले. दररोज जवळपासच्या लहान मोठ्या डोंगर टेकड्यांवर चढून जाण्याचा आणि उतरण्याचा सराव केल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत होता. कांता आणि अनिता या हरियाणा पोलीस दलातल्या 2 मुलींशी माझी छान दोस्ती झाली. मला आधी आयलंड पीकच्या वाटेवर भेटलेला रामलाल आणि त्या दोघी एकत्रपणे या मोहिमेवर आल्या होत्या. त्या दोघी रोज स्नान करायच्या, पण तसल्या थंडीत अंघोळ केल्यामुळे सर्दी होण्याचा धोका होता. त्यामुळे मी त्या फंदात पडले नाही. मी आपली गरम पाण्यात स्पंज बुडवून तो अंगावर फिरवायची. कंचा माझा नेपाळी शेर्पा खूपच चांगला आणि मदत करणारा होता, पण कधी कधी तो मला रागे भरायलाही कमी करायचा नाही. आमच्या स्वयंपाकघरातले कर्मचाऱ्यांची पाणी गोळा करण्याची पद्धतही मोठी खडतर वाटली. पाण्याची गरज भासली की ते बर्फावरून चालत एका विशिष्ट ठिकाणी जायचे आणि त्या स्पॉटवरचं बर्फ हळूहळू खरवडून काढायचे. थोड्या वेळाने बर्फाचे पापुद्रे निघाले की खाली पाणी मिळतं. अशा विशिष्ट पाणस्थळी ओळखणं आणि पाणी पैदा करणं अनुभवानंच शक्य होतं. बर्फाच्या पापुद्र्यावर फार जोर दिला तर खालच्या पाण्यात पडायला होतं आणि मग बाहेर पडणं खूप अवघड असतं. शेर्पांना ते तंत्र ठाऊक असतं, म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. मी आपल्या घरगुती पद्धतीने म्हणजे मसाले आणि चिरलेल्या भाज्या घालून मॅगी शिजवत असे. स्वयंपाकघरातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी माझी खूप छान काळजी घेतली. एखादी खास डिश, विशेषतः कोंबडीची बनवली असेल तर मी येईपर्यंत माझ्यासाठी माझा वाटा बाजूला ठेवला जाई. परदेशी माणसांबरोबर राहिल्यामुळे मला इंग्रजी बोलण्याचीही चांगली सवय झाली. बेस कॅम्पवर प्रणयही भरताना पाहायला मिळाला. विशेषतः एक जोडपं म्हणजे चर्चेचा विषय झाला होता. ते गाढ प्रेमात असल्याचं दिसत होतं, पण थोड्याच दिवसात त्यांचे खटके उडू लागले. पुढे ते प्रकरण इतकं विकोपाला गेलं की एजन्सीच्या लोकांना हस्तक्षेप करावा लागला. शेवटी एजन्सीच्या कॅम्प प्रमुखांनी त्यांना स्पष्टपणे बजावले, चले जाओ. त्यातल्या युवकानं उत्तरादाखल फक्त खांदे उडवलं. त्याने हेलिकॉप्टरने परत जाण्याची मागणी केली. ते खूपच महाग पडतं, पण त्यांना पैसे भरले. मुलीकडे पैसे नव्हते, म्हणून रडत भेकत एका शेर्पाला सोबत घेऊन ती खाली निघून गेली. मला समजलं की अशी प्रेमप्रकरणं जुळण्याचे प्रकार बेस कॅम्पवर खूपदा घडतात. बेस कॅम्प आणि कॅम्प क्रमांक 1च्या मधोमध खुंबू ही जगातील सर्वोच्च हिमनदी आहे. जितकी विशाल तितकीच रौद्र आणि धोकादायक. अधूनमधून तिच्या प्रवाहात भेगा उघडतात. नेमकी वेळ साधून त्यातून टुणकन उडी मारून जावं लागतं. ती वेळ थोडीशी जरी चुकली तरी फटीत चिरडून मरण ओढवू शकतं. कमीत कमी त्या कराल धाडेखाली शरीराचा चेंदामेंदा होतो. निम्मा कंचा दोर आणि हिमकुऱ्हाडीच्या साहाय्याने पलीकडे जाऊन मला हाक मारायचा आणि त्याच्या पाठोपाठ मला उडी मारावी लागायची. इतर गिर्यारोहक ते करू शकतात, पण मला ते खूप कठीण जायचं. सरावाच्या कालावधीत खुंबूच्या आसपासचे लहान मोठे डोंगर मी चढून गेले होते, त्यामुळे मला ती कला साध्य करता आली. कॅम्प क्रमांक 1 आणि 2 मधील निम्मं अंतर आम्ही गाठलं आणि कॅम्प क्रमांक 2 दिसायला लागला. तो अगदी जवळ दिसत असला तरी प्रत्यक्षात बराच दूर होता. आपली आगेकूच कधीच सरळ रेषेत होत नाही. डोंगर कपारीच्या कडेकडेने वळणावळणांनी जाणारी वाट चालू जाताना
बरीच लांबची असते. अशा वाटा तोडवत जाताना कधी कंटाळा येतो तर कधी वैफल्य. त्यावर उपाय काय, तर आपण न थांबता किती पावलं चाललो ते मोजत मोजत चालायचं. हा बचेंद्री पाल मॅडमचा सल्ला मला खूपदा कामी आला. मला आठवतं की मी कधी कधी 500पर्यंत पावलं चालली. अर्थात माझी चाल मंद असायची आणि पावलं कमी अंतराची, पण तरीही मी सतत पुढे सरकत जायची. त्यामुळे कित्येकदा धडधाकट गिर्यारोहकांना मी ओव्हरटेक करून जात होते. पावलं मोजत चालण्याचा कानमंत्र मी रामलाल आणि कांता यांनाही दिला. मनोबल ही यशाची गुरुकिल्ली असते. निसर्ग पदोपदी तुमच्या मनोधैर्याची परीक्षा घेत असतो. सतत लक्ष केंद्रित करत राहणं सोपं नसतं. बऱ्याच मोहिमा फसण्यामागे मानसिक सक्षमता कमी पडणं हेच मुख्य कारण असतं. त्यामुळे आपल्या मनात कोणतेही नकारात्मक विचार घुसू देता कामा नये. तुमची निष्ठा आणि धैर्य प्रखर असेल तरच नशीब तुम्हाला साथ देतं, हे लक्षात ठेवावं लागतं. कॅम्प 1 ते 2 ही लांबची मजल मारून मी दुपारी 1 वाजता कॅम्प 2ला पोचले. माझे बूट ओलेकच्च झाले होते. कॅम्प्रॉन बदलायचे होते आणि बूटही सुकवायचे होते. त्यामुळे आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि भोजनगृहाकडे मोर्चा वळवला. लोणी पाव, जॅम, सूप, अंडी, गोमांस, हिमालयातल्या फळांचे रस असे अनेक पदार्थ उपलब्ध होते. आम्ही थोडा भात त्यावर तेल आणि मीठ टाकून खाल्ला. माझा मुख्य भर कोमट पाणी पिण्यावर असायचा. आमच्यासोबत कांता आणि अनिता आणि रामलाल. हे हरियाणा पोलीस दलातलं क्रिकेट होतं. कॅम्प क्रमांक 2वर आम्ही 2 दिवस होतो. पुढचा टप्पा होता कॅम्प क्रमांक 3. त्या वाटेवर चालताना अचानक कोणीतरी म्हणालं की कॅम्प 3 दिसतोय. ते ऐकल्यावर आम्हाला चेव चढला. आदर्शीपणे आम्ही दुर्बिणीतून आळीपाळीने त्याचं दर्शन घेतलं. कॅम्प क्रमांक 3 बराच उंचावर होता. आम्ही रात्री 1:30 वाजता निघालो. दुपारी 12:30पर्यंत तिथवर पोचण्याचा आमचा बेत होता. इतरांना श्वास घेताना त्रास होताना मी पाहत होतो, परंतु मी प्राणवायूचा मुखवटा बांधण्याचं टाळलं होतं. निमाकांच्यानं मात्र तसा आग्रह धरला. त्याच्या आग्रहाखातर मी तो मुखवटा चढवला खरा, पण लगेच मला त्रास होऊ लागला. शेवटी तो मी काढल्याबरोबर माझा श्वासोच्छ्वास सुरळीत झाला. कॅम्प क्रमांक 3 गाठेपर्यंत मी तशीच चालत गेले. तिथे पोहोचल्यावर मात्र मला प्राणवायूची पातळी घसरल्याची जाणीव झाली. इथून पुढे प्राणवायूचा मुखवटा घालूनच ठेवायचा, अगदी झोपेत सुद्धा, असं मला निमाकांच्यानं बजावलं. नाहीतर तुला खूप अशक्तपणा जाणवेल, असे तो म्हणाला. त्या कॅम्पवर आम्हाला बर्फ बाजूला करून आमचे तंबू उभारावे लागले. शेर्पा मंडळींना कॅम्प क्रमांक 4पर्यंत सहसा प्राणवायूचे मुखवटे चढवावे लागत नाहीत. जन्मापासून पहाडातच राहिल्यामुळे त्यांना त्याची गरज भासत नाही. इथला टापू अगदी निसरडा आणि खतरनाक होता. या जागी बर्फाचे कडे आणि दरडी कोसळण्याचा धोका असल्याने बरेच गिर्यारोहक तो मुक्काम टाळून तसेच पुढे जातात. निसर्गविधी करतानाही स्वतःला दोरांनी आवळून घ्यायचं आणि बुटांवर कॅम्प्रॉन चढवून ठेवायची असली कसरत करावी लागत होती. मला कॅम्प क्रमांक 4कडे निघायची घाई झाली होती, पण अडचण अशी होती की इथून पुढे सगळ्यांचाच वेग मंद होता आणि तंबू लवकर रिकामे होत नाहीत. कॅम्प 3 आणि 4वरचे शेर्पा सतत एकमेकांच्या संपर्कात राहून कॅम्प क्रमांक 4मधल्या रिक्त जागांची माहिती एकमेकांना देत होते. शेवटी एकदाचा आम्हाला कूच करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला. आम्ही रात्री 1 वाजता निघालो. 12 तास सतत चढाई करून आम्हाला कॅम्प 4 गाठायचा होता आणि त्याच रात्री शेवटच्या टप्प्याकडे एव्हरेस्टकडे निघायचं होतं. कॅम्प 4वर पोहोचल्याक्षणीच एका कोरियन महिला गिर्यारोहकाच्या मृत्यूची दुःखद बातमी समजली. त्या दुर्घटनेचे आणखी तपशील मिळू शकले नाहीत, पण आणखी एका गिर्यारोहकाच्या फुफ्फुसात पाणी झाल्यामुळे त्यालाही प्राण गमवावे लागल्याचं समजलं. ह्या बातम्या हादरवून टाकणाऱ्याच होत्या. त्या उंचीवर झोप काढणं सुद्धा धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे आमच्याकडे थोडा वेळ होता तरी मी झोपले नाही. कॅम्प 4पर्यंत मी रामलाल आणि कांता यांच्या पुढे होते. अनिता आणि महातो पुढे निघून गेल्याचे समजलं. 20 मे 2023ला पहाटे 4:30 वाजता मी रामलाल आणि कांता कॅम्प 4वरून निघालो तेव्हा माझी हालत बिघडत चालली होती. पण जवळपास सर्वच जण टेकीला आलेले होते. आता मी रामलाल आणि कांता यांच्या मागे पडले. आम्हाला वाटेत ब्ल्यू आईस लागला. ते अत्यंत हलका आणि निसरडा बर्फ भल्याभल्यानं जेरी सांडतं. त्याच्यावर पकड मिळवून पुढे जाणे मला खूपच कष्टप्रद वाटलं आणि माझी ताकद कमी पडायला लागली. माझे पाय चांगलेच सुजले होते. कॅम्प 3 ते 4च्या चढणीत सतत मला कॅम्प्रॉन्स बर्फावर आपटत आपटत चालावं लागलं होतं. माझ्या पायात, विशेषतः डाव्या पायात खूपच अशक्तपणा जाणवत होता.